नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. युजीसी नेट सेट एक्झाम यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण मराठी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत. नेमका नेट आणि सेट मध्ये मराठी विषयाचा काय अभ्यासक्रम आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे ते सगळं आपण इथे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी होणारे आहे युजीसी नेट सेट एक्झाम यासाठीचा कोर्स ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह बॅच मिळणार आहे. पहिलं तर पेपर वन जो आहे तो फ्री मिळणार आहे, त्यानंतर लाईव्ह बॅच असणार आहे, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स मिळतील आहे, संपूर्ण अभ्यासक्रमाची सराव चाचणी मिळणार आहे, पीवायक्यू एमसीक्यू टेस्ट मिळणार आहे, स्पष्टीकरणासोबत एमसीक्यू प्रश्न मिळणार आहेत, लॅपटॉप आणि वेबव्ह्यू सुद्धा असणार आहे आणि एका वर्षाची वैधता आहे म्हणजे व्हॅलिडिटी आहे. या बॅचची फीज आहे ती 10,000 रुपये, पण आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. काय असणार आहे अभ्यासक्रम. बघा, युजीसीने नेमून दिलेला जो आपला सिलेबस आहे तो आहे हा अशा पद्धतीचा. त्यामध्ये पहिला जो युनिट आहे भाषा भाषा आविष्काराचे रूप आणि भाषा विज्ञान. ठीक आहे. यामध्ये भाषा आविष्काराच्या रूपामध्ये आपल्याला भाषेची ओळख करायची आहे, भाषिक व्यवहाराचे स्वरूप बघायचे आहे, आविष्करणाचे प्रकार जे मौखिक आहे, लिखित आहे, भाषा आणि दृकश्राव्य कला, भाषा आणि सादरीकरणाची कला, साहित्याचे माध्यम म्हणून जे भाषेचे कार्य आहे ते आपल्याला पाहायचे आहे, साहित्याची भाषिक वैशिष्ट्ये, भाषा आणि कथा. ठीक आहे. त्यानंतर आहे एक मेन जो पार्ट आहे इम्पॉर्टंट तो आहे व्याकरण. त्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला शब्दाचे जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद विचार, समास, अलंकार, वृत्ते हे सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर येतं भाषा विज्ञान. भाषा विज्ञान पण एक महत्वाचा जो आहे तो टॉपिक असणार आहे. ठीक आहे. भाषा विज्ञानात आपण भाषेची उत्पत्ती कशी झाली, भाषा संकल्पना नेमकं काय आहे, स्वन, स्वनिप, स्वनांतर, पद, पदीन, पदांतर, वाक्य विचार, अर्थविचार, भाषा विज्ञानाच्या विविध अभ्यास पद्धती काय आहेत, मराठीचे लेखन विषयाचे नियम काय आहे हे सगळं आपण इथे पाहणार आहोत. सोबतच समाज भाषा विज्ञानाचे स्वरूप आणि व्याप्ती, समाज भाषा विज्ञान आणि इतर अभ्यास शाखा, तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान, संदेशनाची माध्यमे, तंत्रज्ञानाने प्रभावित होणारे संदेशनाचे घटक, मराठी भाषा व तंत्रज्ञान, नवभाषा निर्मिती, भाषा व बोली. या भाषामध्ये अहिराणी, कोकणी, मालवणी, पावरा, मावची, तावडी, तडवी, चंदगडी, भिलाऊ, झाडी, वराडी, घाटी, दिल्ली, डांगी, दखनी. यामध्ये असा प्रश्न विचारला जातो की मराठीची जी बोली भाषा आहे त्याबद्दलचा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. भाषा व बोली याचे समाजातील स्थान काय आहे, सहसंबंध बोलीचे स्वरूप आणि वैशिष्ट्य काय आहे, बोलींची निर्मिती कशी झाली, बोलींमधील परिवर्तनाची प्रक्रिया काय आहे, सीमा काय आहे आणि इतर बोलींचा प्रभाव काय. बोली अभ्यासाचे महत्व आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. तुम्ही एकंदरीत जर का बघत असाल नेट आणि सेटचं क्वेश्चन पेपर ते खूप बदललेलं आहे. प्रश्न खूप वेगळ्या पद्धतीने विचारले जात आहे. त्यामुळे आपल्याला एक थोडं डिटेलमध्ये अभ्यास करणं खूप आवश्यक असणार आहे. ओके. त्यामुळे प्रत्येकच युनिटचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत आणि त्याचे संदर्भ ग्रंथ सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहे की यासाठी तुम्हाला कोणते संदर्भ ग्रंथ आवश्यक आहे. ठीक आहे. तर युनिट 1 मध्ये बोली संरचना विचार, बोली अभ्यास, समाज भाषा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बोली समोरील आव्हाने हे एकंदरीत भाषा विज्ञानाबद्दल झाले. आता घटक 2 काय आहे, संस्कृती, संकल्पना आणि वाङ्मय. त्यामध्ये आपल्याला पारंपरिक घटक, मौखिक परंपरा कोणत्या आहे, हस्तलिखिते, कथन, पठण, श्रवण, सादरीकरण. त्यामध्ये मग तमाशा, लढीत, भारूड, बोहाडा, निरूपण, कीर्तन, प्रेक्षक, श्रोता, कथनकार. त्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला होता की तमाशा, लळीत हे कधीपासून सुरू झाले, याचा एक जोड्या लावाचा प्रश्न होता. ठीक आहे. मागे नेटमध्ये वाङ्मय, धर्मपंथ आणि राजश्रयाचा सहसंबंध. त्यानंतर आधुनिक घटक कोणते होते, मुद्रिते, मुद्रक, नियतकालिकेवर प्रश्न विचारला गेलेला आहे. संपादक, लेखक, प्रकाशक, वाचक, वाङ्मयीन संस्था, महामंडळे. ठीक आहे. त्यानंतर नागर आणि ग्रामीण अभिरुची, लेखक वाचक यांच्यातील आदान प्रदान, वाङ्मय संस्कृती संघर्ष, भाषाशुद्धी हे संकल्पना खूप महत्वाचं आहे. यावर प्रश्न विचारला गेलेला आहे आत्ताच नेटमध्ये मागच्या वेळेस डिसेंबरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर शील अशील संबंधीचे वाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, निर्बंध. त्यानंतर आहे सामाजिक प्रबोधनात वाङ्मय संस्कृतीचे योगदान, सत्यशोधसी जलसे, आंबेडकरी जलसे, जे मेळे होतात, जे चळवळी होतात, ते सगळं आपल्याला चळवळी युनिट 2 मध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर वादविवाद, भूमिका, प्रतिमा काय असणार आहे, नंतर ग्रंथ व्यवहाराचा प्रभाव काय असणार आहे, हे सगळं आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर येतो युनिट 3. आपल्याला माहिती आहे आपल्याला 10 युनिट अभ्यास करायचा आहे यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर तिसरा युनिट आहे भारतीय तत्वाची संकल्पना व भाषांतर मीमांसा. त्यामध्ये आपल्याला भारतीय साहित्याची संकल्पना काय आहे,
आंतरभाषीय भाषा, भगिनी भाव संकल्पना काय आहे, भाषांतराची संकल्पना, भाषांतर, अनुवाद आणि रूपांतर, आंतरभारतीय साहित्याचे मराठीतील भाषांतर काय आहे, प्रभाव काय आहे. ठीक आहे. त्यानंतर सामाजिक राजकीय घटनांमधून प्रेरणा, व्यक्तींच्या प्रभावातून प्रेरणा, त्यानंतर सुनीत, कादंबरी, गझल, हायकू याबद्दलचे पण जोड्या लावा आपल्याला विचारल्या गेल्या होत्या. आणि अभंगाचे जोड्या लावा भरपूर विचारले जातात. इथे अभंग दिले जाते आणि ते कोणाचे आहेत ते आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. आधुनिक कवितेचा प्रभाव काय आहे अभंगाचा, त्यानंतर पाश्चात्य नाट्य प्रवाहाचा आणि लोककलांचा मराठी रंगभूमीवरील प्रभाव काय, हे सगळं आपल्याला युनिट 3 म्हणजे घटक 3 मध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर झाला लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह. लोकसाहित्याची संकल्पना काय आहे, स्वरूप काय आहे, मग त्यामध्ये नेमकं कोणाकोणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते आपण पाहून घेऊ. लोकसाहित्यामध्ये जे आहे त्यामध्ये आपल्याला संकल्पना आणि स्वरूप व्याप्ती आपण बघणार आहोत. सोबतच लोकसाहित्यातील लोकतत्वे, लोकभाषा, धार्मिकता, इतिवाद, लोकसाहित्यातील संप्रदाय, त्यानंतर दलित साहित्य, त्याचा काय इतिहास आहे, कथा, कविता, कादंबरी, रंगभूमी, आत्मकथने कोणती आहे, वैचारिक साहित्य कोणते आहेत, नंतर ग्रामीण साहित्य, स्वरूप, प्रेरणा, त्यानंतर त्याचा इतिहास काय, त्यामधल्या कथा कोणत्या, कविता कोणत्या, कादंबरी, रंगभूमी. आता एकंदरीत मी तुम्हाला सांगते, आता घटक 4 मध्ये तुम्हाला याचं जे आहे ते कथा, कविता यांचे सगळ्यांचे तुम्हाला वाचायचं आहे. कोणत्या कथा आल्या, कोणत्या कविता आल्या, कोणाचे काव्यसंग्रह आले, कोणाचे कादंबरी आली. कारण आपल्याला जुळ्या लावामध्ये हे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. दलित साहित्य झालं, ग्रामीण साहित्य झालं, स्त्रीवादी साहित्य झालं, हे भरपूर प्रश्न यावर विचारले गेलेले आहेत. त्यानंतर घटक 5 आहे वाङ्मय इतिहासाचा अभ्यास. त्यामध्ये आपण संकल्पना पाहतो आहे, लेखनाचे नवे दृष्टिकोन बघतोय, विविध राजवटी आणि वाङ्मय इतिहास लेखन पाहतोय. ठीक आहे. आणि आरंभ कधी 2015 पासून आपण सुरू करू. ठीक आहे. त्यानंतर आहे घटक 6, ज्यामध्ये वाङ्मय चळवळीचे स्वरूप आहेत. ठीक आहे. यामध्ये आपण मराठी वाङ्मय चळवळी पाहतोय, चळवळीचे समाजशास्त्र, भक्ती साहित्याची चळवळ काय होती, मग भाषा शुद्धीची चळवळ काय होती, हे खूप महत्वाचे आहे. यावर प्रश्न विचारले गेले. वाङ्मय शुद्धीची चळवळ, अनियतकालिकची चळवळ, दलित साहित्याची चळवळ, ग्रामीण साहित्याची चळवळ, आदिवासी साहित्याची चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ, शेतकरी चळवळ, प्रभावातील मराठी साहित्य, अभिरुचीचे संपर्क, संघर्ष, मुद्रणपूर्व अभिरुचीचे स्वरूप, हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे. यामध्ये मग सगळं आलं बघा. कविता, कादंबरी कोणाचा, काव्यसंग्रह कोणाचे, यामध्ये ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीमुक्ती आहे आणि आहे, पुन्हा दलित साहित्य आहे, हे सगळ्यांचे आपल्याला अभ्यास करायचा. त्यानंतर घटक 7 आहे साहित्य प्रवाह. त्यामध्ये साहित्य प्रवाहाचे स्वरूप काय, व्याप्ती, मर्यादा, नंतर निर्मिती, प्रेरणा, आधुनिक साहित्य काय आहे, महानगरीय साहित्य काय, नवसाहित्य कोणाला म्हणतात, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी, जैन साहित्य, ख्रिस्ती साहित्य, हे सुद्धा अभ्यास करायचे आपल्याला. मुस्लिम साहित्य काय, याबद्दलचा प्रश्न विचारला गेला होता. जनवादी साहित्य, मार्क्सवादी साहित्य, विज्ञान साहित्य, यामध्ये मग अशा पद्धतीचे विचारतात की मग तुम्हाला इथे दिलेले राहतील की हे कोणत्या लेखकाचे आहेत, त्यानंतर मग A, B, C नाही का, यापैकी कोणते या लेखकाचे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, किंवा मग जुळ्या लावा भरपूर विचारले जातात. तर हे एकंदरीत याच्यावर जास्त आता भर देण्यात आलेला आहे सेटमध्ये. ठीक आहे. नेटमध्ये तर आहेच, पण सेटमध्ये पण देण्यात आला आहे. त्यानंतर घटक 8 जो आहे साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय, यामध्ये आपल्याला काव्यशास्त्र, काव्यलक्षण, प्रयोजन, प्रतिभा विचार, शब्दशक्ती, रीती विचार, ध्वनी विचार, आनंदमीमांसा आणि नंतर महानुभाव, नाथ, वारकरी, दत्त, रामदास, वीरशैव, सुफी संप्रदाय आणि त्यांचे साहित्य, पंडिती परंपरा, बखर वाङ्मय काय, शाहरी वाङ्मय काय, हे सुद्धा महत्वाचं टॉपिक आहे. ठीक आहे. महानुभव पंथ, नाथ पंथ, वारकरी पंथ जे आहे ते सगळं महत्वाचं असतं. ठीक आहे. त्यानंतर आहे घटक 9 जे आहे ते आहे साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार. त्यामध्ये आपल्याला साहित्य प्रकाराची संकल्पना काय आहे, प्रोवार्थ, पाश्चात्य, महाकाव्य काय असते, आख्यान काव्य काय असते, खंडकाव्य, मग कविता दीर्घ कोणती, भाव कविता, मग अभंग, ओवी, लावणी, पोवाडा, याचा जोडाचा लावा विचारला होता. एक अभंग दिला होता, एक ओवी, एक लावणी आणि एक पोवाडा. त्यामध्ये यापैकी कोणतं अभंग आहे, कोणती ओवी आहे, कोणती लावणी आहे, हे आपल्याला जोडा लावायचं होतं. ठीक आहे. त्यानंतर लघुकथा, दीर्घकथा, लघुकादंबरी, कादंबरी, नाटक, एकांकिका, पथनाट्य, हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर चरित्र, आत्मचरित्र काय, आत्मकथा काय आहे, आत्मकथन, स्वकथन काय आहे, आठवणी, रोजनिशी, प्रवास वर्णन, हे सगळं आपल्याला इथे अभ्यास करायचं. सोबतच समीक्षा व समीक्षा पद्धती पण अभ्यास करायचा. त्यानंतर आता एक महत्वाचा घटक येतो आपला, तो येतो 10वा. ठीक आहे. कारण 10व्या घटकामध्ये कसं असते ते आपल्याला
जेवढं तुम्ही स्वतः वाचाल तेवढं खूप महत्वाचं आहे. लीळा चरित्र इथे दिलेलं आहे, एकांक लीळा चरित्र एकांक शव तोडपळेंचा, हे आपल्याकडे अवेलेबल आहे, ते तुम्ही वाचू शकता. नंतर तुकारामाची गाथा, एकनाथाची भारुडे, जनाबाईच्या निवडक अभंग, मराठी गवळणी, आज्ञापत्रे, सभासद बकर, शिवाजीचा पोवाडा जो महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळकांचा, यावर प्रश्न विचारला होता स्मृतिचित्रांवर. बनगरवाडीवर व्यंकटेश माडगूळकरांच्या, त्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. स्मृतिचित्रे, बनगरवाडी, एकनाथाची भारुडे, जनाबाईचे क्रीडा चरित्र हे यावर विचारलं आहे. शिवाजीचा पवाडा, सभासद बखर, आज्ञापत्रे. ठीक आहे. नंतर आनंद ओवरी, दीपा मोकाशी यांचा आत्ताच डिसेंबरमध्ये विचारला होता. त्यानंतर तुही यंता कंचन नामदेव ढसाळ, जीना आमचं बेबी कांबळे, गिधाडे, यावर प्रश्न विचारला गेलेला आहे सेटमध्ये. नंतर शोभायात्रा शफात खान यांनी लिहिलेली आहे. भिस्की वही अरुण कोरडकर, हे खूप महत्वाचं आहे. नंतर हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, हे बालचंद्र नेमाळेचं जे आहे कादंबरी, ती महत्वाची आहे. त्यानंतर कोण नाही कोणचा वरदबंध लावून जयंत पवार, पायी चालणार प्रफुल्ल शिल्लेदार, आयदान उर्मिला पवार यांचं पण महत्वाचं आहे, यावर प्रश्न विचारला गेला होता. नंतर वडीव शंकर पाटील, माणूस मनोहर तलार आणि जेव्हा मी जात चोरली होती बाबूराव बघेल, यावर प्रश्न विचारले गेले होते. कोण म्हणताय टक्का दिला, संजय पवार. हे जे आहे आपल्याला साहित्यकृती दिलेली आहे आणि हे कादंबऱ्या आहेत. ठीक आहे. ते आपल्याला अभ्यास करायचे आहे. एकंदरीत तुम्ही काय करा, त्या कादंबऱ्या मिळवा आणि सगळं तुम्ही वाचून काढा. ठीक आहे. एकंदरीत आपण वाचून झाल्यावर आपल्याला त्यातले पात्र कोणते आहेत ना, त्यातलं पात्र काय करत होतं, किंवा मग कशा पद्धतीचं होतं, किंवा मग त्यातला घटनाक्रम काय आहे, ते सगळं आपल्याला विचारलं जातं या 10व्या युनिटमध्ये. त्यामुळे जर का आपण कादंबरी वाचली तर आपल्याला तेवढं लक्षात राहू शकते, किंवा मग ऍटलीस्ट समरी जरी आपल्याला माहिती असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो. त्यामुळे निवडक साहित्यकृतीसाठी माझा असाच सल्ला असणार आहे की तुम्ही हे स्वतः वाचा, जेणेकरून तुम्हाला ऍटलीस्ट सारांश तरी माहिती असेल त्याचं, किंवा पात्र तरी माहिती असेल, किंवा घटनाक्रम तरी माहिती असेल. कारण एकंदरीत जेव्हा आपण कादंबरी वाचतो तेव्हा आपल्याला एकंदरीत सगळं लक्षात राहते, है ना. त्यामुळे हे तुम्ही करा. 10व्या घटक 10वा निवडक साहित्यकृती, यामध्ये तुम्हाला सगळं वाचून काढायचं आहे. त्यानंतर यामधला सारांश जो आहे तो आपण शिकूच इथे आपल्या बॅचमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीचे 10ही युनिट्स अभ्यास करायचे आहेत आणि आपल्याला अभ्यासक्रमाला सुरुवात सुद्धा करायची आहे. अशा पद्धतीचा नेट आणि सेटचा हा एक सिलेबस असणार आहे, जो आता आपल्याला बॅचमध्ये सुरुवात करायचा आहे. ओके एव्हरीवन, तर येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आहे नेट सेट मराठीचा. त्यामुळे हे 10 युनिट आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, विथ क्वेश्चन्स, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, किंवा पीवायक्यू प्रश्न कसे विचारले गेलेले आहे, यावर सगळं आपण अभ्यास करणार आहोत. त्यामुळे ही बॅच तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा. दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.